हेलो गाइस, चैनल पे आपका स्वागत है। और आज है सीरीज़ का एपिसोड नंबर 2 और अपन आज जा रहे हैं माझगांव ताड़वाड़ी गोविंदा पथक के इधर। अपने साथ है अभी ये दोनों जो लास्ट टाइम भी थे अपने साथ शिवसाई गोविंदा पथक के इधर अपन गए थे। तभी इस साल भी अपन माझगांव के इधर गए थे और वो भी वीडियो अच्छी खासा अपने रिस्पॉन्स दिया था। सो आई होप ये भी वीडियो को आप अच्छा रिस्पॉन्स दोगे 100%। सो अभी अपने साथ और मन्या भी जुड़ने वाला है। तो अभी मिलते हैं मन्या को, वो मिलेगा अपने को विक्रोली में। तो उसको भी पिक करते और जाते फटाफट माझगांव में, आपको डायरेक्ट उधर ही मिलता है। तब तक के लिए देखते रहिए। ये देखो गाइस, बारिश और हम लोग विक्रोली के स्टेशन के इधर रुके। वो स्टेशन आप मन्या जो आ रहा है उसके लिए अपन इधर विक्रोली स्टेशन की इधर रुके। अभी कब आएगा क्या मालूम हो। अभी तक जोगेश्वरी से निकला है, मुझे लगता है और 1 घंटा तो जाएगा यहाँ पे। उधर प्रैक्टिस चालू हो गई। ट्रॅक्टर इथं कसा दाबेली खातोय, एक ट्रॅक्टर काय खातोय? सँडविच। इथं आम्हाला पार्टी देते काय बाबू? गोल्डन दाबेली देते पार्टी आहे अजून बर्थडेला 2 दिवस आहे, पण आजच कारण की आम्हाला भेटणार नाही, आम्हाला माहिती आहे तो आताच घेऊ तो काय बोलतो. आणि बघा दाबेली मध्ये निपटत आहे आम्हाला बाबू. सबस्क्राईब करा, पैसे नाही आलेत म्हणून. 20 रुपये 30 रुपयात निपटत आहे बघा. पुढे गेला इथं लिहिला आणि इथं वाचत होता बघा. असं आमचा जाऊ दे, समजून घ्या तुम्ही. सबस्क्राईब करा त्याला. माझगाव ताडवाडीचा आज पहिला दिवस सराव शिबिरचा. लहानपणापासून मी बघत आलो आहे आणि पप्पांबरोबर सर्व पूर्ण गोविंदासोबत फिरत असतो. एक वेगळा जोश असतो, एक प्राऊड फिलिंग आहे की मी कसं ना कसं या गोविंदाशी असोसिएटेड आहे. आणि मला असं वाटतं की दुनियाचे कुठलेही गोविंदे जर कुलगुरू असतील ना, तर माझगाव ताडवाडी ही युनिव्हर्सिटी आहे. इथून सगळे शिकून गेलेत आणि मी सर्व बालगोपाळांना खूप अभिनंदन करतो आणि ऑल द बेस्ट करतो की दरवेळेला मी सोबतच असतो. आम्ही जाधव कुटुंब आणि सगळे सोबतच असतात. तर यावेळेला आपण मला असं वाटतं की आपली रेस स्वतःची असते. आपण स्वतःचीच रेस लावू, कुणाची रेस न लावता आपण चांगल्यापणे प्रॅक्टिस करा. जेवढे विश्वविक्रम आपल्याच नावावरती नोंदले गेलेत आणि आपल्याच नावावरती नोंदले जाणार. एक खूप चांगली गोष्ट या गोविंदाची आहे की प्रत्येक पक्षामधला, प्रत्येक धर्माचा एक माणूस इथे गोविंदामध्ये येऊन प्रॅक्टिस करून हा गोविंदा सगळ्यांना सोबत घेऊन चालतो. माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा हा गोविंदा जो आम्ही 1985 साली या सरावाला सुरुवात केली आणि तेव्हा आम्ही 5 थर लावले होते. तेव्हाही आम्हाला खूप आनंद झाला. उद्देश एवढाच होता की सराव करण्याचा उद्देश एवढाच होता की जे दहीहंडी लावताना, जे थर लावताना जी पडझड व्हायची, जी मुलांना मार लागायचा, तो मार लागू नये, इंजुरी होऊ नये, अपघात होऊ नये म्हणून ही सुरुवात केली होती या माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सरावाची. आणि आज जवळजवळ मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही प्रथा चालू झालेली आहे आणि ती अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि हे दोघं आलेत पूर्ण भिजून. त्यांना बोललेलो भाई रेनकोट पाऊस बिऊस असतो बघा. मी छत्री, रेनकोट सगळे घेऊन आलो. हे दोघं बघा असे झालेत आणि आता भिजलेत आणि कसं वाटतंय. आणि इतका पाऊस असून पण हे लोक प्रॅक्टिस कंटिन्यू करतात. इतका पाऊस है तरी पण तभी भी ये लोग तर लगा रहे. और अभी शायद से 4 थर की प्रैक्टिस रहेगी और ये लोग 4 के लगाते हैं.
झाला पाहिजे. कारण जी काय आपली जी कबड्डीची वगैरे टीम आहे आणि ती जी मुलं जी काय मेहनत घेत आहेत गेल्या वर्षापासून जे बघतोय त्या मुलांची तोड नाही. म्हणजे एवढे जबरदस्त ते उभे राहत आहेत ना, तर त्यांच्या सोबतीला आपण अजून काही चांगली मुलं तयार करूया या 75 दिवसामध्ये. आणि आपण उद्देश आपला एक घेऊया की आपण बघा आता 7 थर लावले, 8 थर लावले, मजा केली, 9 पण लावले, पण आपण 9 उतरवले नाहीत. तर आपल्याला 9 उतरवायचे, 9 उतरवायचे. ती कॅपॅसिटी आपल्याकडे आहे, त्या पद्धतीचे आपल्याकडे तो सेट आहे. जे काय आता तो 4चा वगैरे सेट आहे ना आपल्याकडे, तो खूप चांगला आहे आणि त्याचा फायदा आपण या वर्षामध्ये घेतला पाहिजे. कारण गेल्या वर्षी पण जे काय आपण 9 प्रयत्न केला ना तेव्हा सुद्धा थर आपले अगदी जबरदस्त लागलं, जबरदस्त, म्हणजे ते उतरवण्याच्या लायकीचे होते. फायनली प्रॅक्टिस झालेली आहे आणि कशी झाली, कशी व्हिडिओ निघाल्यात मला पण माहिती नाही. ज्या पण आम्ही पूर्ण प्रयत्न केला और मैंने मेरे तरफ से पूरा मेहनत से पूरा प्रयत्न किया कि आपकी तरफ अच्छा वीडियो जाए, अच्छा वीडियो शूट किया मेरे हिसाब से. और अभी क्या मालूम कैसा शूट आए. तो अभी हम लोग निकल रहे घर के लिए. अगर आपको कुछ भी अच्छा लगा रहेगा तो लाइक करिए और सब्सक्राइब करना नहीं भूलना और शेयर करना ज़रूर है वीडियो को. और अपन वापस एक बार आएंगे अच्छा शूट लेने. सो तब तक के लिए बाय बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आता तरी अरे ओळखला मी त्याला, पण तुला असं अचानक नाव घेतं ना आणि सरनेम घेतं ना तेव्हा मी नाव त्याचे ब्लॉग बघतो मी.